रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे संतांच्या संगतीचा महिमा, एकनाथ महाराजांचा अभंग. एकनाथ म्हणजे एकनाथ होते म्हणून ते सनाथ होते. आम्ही तुम्ही अनेक नाथ आहोत म्हणून अनाथ आहोत. आमचा रोज नाथ बदलतो. नाथ म्हणजे स्वामी, मालक, धनी या अर्थाने आहे. तेव्हा एकनाथ, श्री एकनाथ सदणी माधवजी सर्व काम है करी दो. घासे स्वकरे चंदन गंगेचे पाणी कावडे भरितो रामा. असे ते एकनाथ. काय म्हणतात एकनाथ महाराज अभंगामध्ये, ऐका. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. नाथांकडे एकदा संत भेटण्यासाठी आले आणि त्यांनी त्या संतांचा समूह पाहिला, दिंडी पाहिली आणि एवढा आनंद झाला. आहा हा हा हा. धन्य आजी दिन उद्गार काढतात नाथ महाराज. आजचा खरा दिवस धन्य आहे. कशाचा? संत दर्शनाचा. काय परिणाम झाला त्या संत दर्शनामुळे? अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन गेला. बाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. आनंदो रे आजे आनंदो रे. हा, सबाह्य आभ्यंतरी अवघा परमानंदो रे. आनंदो रे आजे आनंदो रे. असं नाथ महाराजांना झालं. अनंत जन्मीचा शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. असं वाटतं की त्यांना आलिंगन द्यावं, कळकळून भेटावं. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगनाचं महात्म्य ठिकठिकाणी वर्णन संतांनी केलेलं आहे. आलिंगन घडे मुक्ते सायुज्यता जोडे. आलिंगने सुख वाटे प्रेम चिदानंदे घोटे. हर्षे ब्रह्मांड उतटे समोळ उठे मी पण. अशा प्रकारचा आनंद संत आलिंगनामध्ये आहे. कदा न सोडावे चरण त्यांचे. कदा न सोडावे चरण त्यांचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगन द्यावं वाटतंय, चरण त्यांचे कधी सोडू नये असं वाटतंय. काय होईल त्याचा परिणाम? त्रिविध तापांची झाले बोळवण. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक हे त्रिविध ताप जे आहेत माणसाचे, ते सगळे बोळवण झाले म्हणजे निघून गेले. त्रिविध तापांचे झाले बोळवण. देखिल्या चरण वैष्णवांचे. देखिल्या चरण वैष्णवांचे. मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे. आणि शेवटी नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. त्यांचा संग घडो अशी इच्छा व्यक्त करतात. न व्हावा वियोग जन्मोजन्मी. न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे. जन्मोजन्मांतरामध्ये त्यांचा वियोग होऊ नये
जसं म्हणले ना तुकाराम महाराजांनी, संत संग देई सदा, असे ते नाथ महाराज. हा हा हा. नाथ महाराजांचं वैभव म्हणजे आध्यात्मिक वैभव, व्यावहारिक वैभव, शांती ब्रह्म एकनाथ, त्यांचं वेगवेगळ्या संतांनी वर्णन केलं आहे. चोखोबर आहे काय म्हणतात बघा नाथ महाराजाविषयी. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मोरोपंत संत संगीचं वर्णन करताना असंच म्हणतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आणि तुकाराम महाराज तर म्हणतात, न लगे मुक्ते आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गायन आवडी. आणि मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, नाथ महाराजांच्या या अभंगाचं द्रुपद आहे. अभंगाचा अर्थ पहा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे, त्रिविध तापांचे झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. काय अभंग आहे. हा हा हा. आपणाला अशी सत्संगती घडो. नाथ महाराजांना घडली, ते ब्रह्मरूप झाले, देवरूप झाले, देव त्यांच्या घरी काम करू लागले. काय महात्म्य या भक्तीचं आहे बघा. थोडी आपल्यालाही तशी भगवंताची भक्ती घडो, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. संत हो, संजन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऐकत राहा, ध्यान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.